ज्ञानेश्वर महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। यतः प्रवृत्तानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। यतः प्रवृत्तिः भूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। सर्वज्ञकल्प असणारा जो वेद आहे त्या वेदाने मानवी जीवनाच्या अतीव मंगल किंवा त्याचं कल्याण व्हावं म्हणून या ठिकाणी कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3 मार्ग सांगितले आहे। पैकी सर्वसाधारणपणे लोक कर्माचा अधिकारी या जगामध्ये अधिक आहेत, कारण बहुतेक अनंत जन्माच्या संस्कारामुळे बहुतेक लोकांच्या ठिकाणी विषयासक्ती हा दोष असतो आणि तो दोष त्या दोषांचं निराकरण करण्याचं साधन हे निष्काम कर्मयोग आहे। आणि या निष्काम कर्मयोगाचं साधन सांगत असताना हे कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करावं। आणि आता त्या कर्माचं स्वरूप काय आहे, कोणतं कर्म करावं, तर आपल्या वाट्याला जे आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे वेदाने सांगितलेलं किंवा प्रतिपादिलेलं जे कर्म, त्या कर्माचं अनुष्ठान करावं असं भगवान सांगतात। परंतु हे कर्म जे आहे ते केवळ निष्काम कर्म सांगत असताना त्याच्याबरोबर ह्या जगन्नियंता असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला ते कर्म अर्पण करावं आणि तो परमात्माच हे कर्म माझ्याकडून करून घेत आहे। ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वकर्माणि भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। ती कर्म आपण ईश्वराला समर्पित केली की तो परमात्मा प्रसन्न होतो आणि तो आपल्या परमाशांतीला किंवा ज्ञान देऊन तो आपल्याला मोक्ष स्वरूपाला प्राप्त करून देतो। अशा प्रकारचं वेदाचं विधान आहे। म्हणून या ठिकाणी हे केलेलं कर्म, निष्काम कर्म जे आहे ते त्या पुरुषाला चित्तशुद्धीद्वारा मोक्षाला निश्चित कारण होतं हे सांगतात। परंतु कर्म करत असताना त्या कर्मामध्ये ईश्वराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून कर्म करत असताना केवळ जर कर्म केलं आणि त्याच्यामधली ईश्वर भावना आपण वगळून टाकली तर ते कर्माला रुक्षता येते। आणि जर आपण केवळ भावनेने ईश्वर उपासना केली आणि त्या ठिकाणी कर्माची उपेक्षा किंवा दुर्लक्ष केलं तर त्या ठिकाणी ती जी उपासना आहे ती आपल्याला वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं मोक्ष फल आपल्याला प्राप्त होत नाही। म्हणून जरी भक्ती सिद्धांतामध्ये स्वतंत्ररीतीनं भक्ती हे भक्ती हे मोक्षाचं साधन आहे असं जरी प्रतिपादन केलेलं असलं तरी सुद्धा ती भक्ती कर्माला सोडून नाही। कारण ती भक्ती करत असताना जीवन निर्वाहासाठी वेदाने जी साधनं सांगितलेली आहे, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। भगवंताने सांगितलं मी सुद्धा मी नित्यमुक्त असताना, सर्वज्ञ असताना, सर्व शक्तिमान असताना मला काही न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी।
भगवान स्वतः म्हणतात की मला कशाच्या कर्मापासून कोणता लाभ काही इच्छा नाही, मला कर्म कधी लिप्तही करू शकत नाही, त्या कर्मफलाची मला स्पृहाही नाही, तरी मी मात्र हे जगताचं उत्पत्ती स्थिती लय रूप कर्म हे अव्याहतपणे मी करत आलेलो आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्याला जीवाने देखील आपली आपली कर्म ते केली पाहिजे. परंतु ही कर्म उपासना हे स्वतंत्र साधन आहे. त्याच्यामध्ये उपासना हे मानस कर्म आहे. उपासना हे सुद्धा काय आहे? मानस कर्म आहे. आणि त्याच्याबरोबर ही स्थूल स्वरूपाची सांगितलेली वेदविहित कर्म, म्हणून ती वेदविहित कर्माचं आपण अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणजे भक्ती सिद्धांत येतही कर्माची उपेक्षा करता येत नाही आणि कर्मामध्येही भक्तीची उपासना करता येत नाही. जोपर्यंत आपल्याला तत्त्वज्ञान झालं नाही आणि अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं नाही, तोपर्यंत हे निष्काम कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीनं केलंच पाहिजे, असं भगवंताचं या ठिकाणी मनोगत आहे. की भगवान म्हणतात की काय, निभ्रांत सापडेची तो निसंदेह दया जे विहित हे ईश्वराचे मनोगत. ज्याला जे विहित कर्म सांगितलं ते ईश्वराचंच मनोगत आहे. ते ईश्वराचाच अभिप्राय आहे की त्याने आपापले कर्म करावं आणि तो निभ्रांत निसंशय तो परमात्मा सापडतो, म्हणजे त्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो, त्या परमात्म्याची प्राप्ती होते, अशा प्रकारचं वेदाने सांगितलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्वी जरी आपण शास्त्राध्ययन केला नाही तरीसुद्धा आपल्या घरामध्ये याचं बाळकडू किंवा आपल्या ह्या ज्या परंपरा होत्या त्या परंपरेमध्ये रचनाच अशा प्रकारची होती, कुटुंबाची, गावाची, प्रांताची, देशाची, की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सहजच होत होत्या. परंतु आता ही जी समाज व्यवस्था आहे, कालाच्या ओघामध्ये कराळ विक्राळ कलिकाळामध्ये ह्या व्यवस्था कोलमडून पडल्या. त्यामुळे आपल्याला अधिक अभ्यास करून पुन्हा आपली जी मूळची संस्कृती आहे त्या संस्कृतीकडे, म्हणजे भारतीय सनातन वैदिक परंपरा काय होत्या हे आपल्याला जाणणं आवश्यक होऊन बसलं. आणि त्याप्रमाणे आता आपला पुन्हा हा उलटा प्रवास सुरू झाला. उलटा म्हणजे परतीचा प्रवास सुरू झाला. पण हे पुराच्या पाण्यामध्ये विरुद्ध दिशेनं पोहण्यासारखा हा कठीण प्रवास आहे. पण ज्याला खरंच समाधान पाहिजे त्याला मात्र वेदांनी सांगितल्या वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. आपल्याला कोणतंही कर्म करायचं झालं तर ते वेदाला किंवा वेद जाणणारे, शास्त्र जाणणारे जे वैदिक किंवा शास्त्रज्ञ जे लोक आहेत तर त्यांचा बोटाला धरून त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे कर्माचं अनुष्ठान करण्याचा आपला प्रयत्न व्हावा. आता हे सांगत असताना ह्या कर्मामध्ये ईश्वरनिष्ठा पण असली पाहिजे. केवळ कर्मनिष्ठा ही वृक्ष आहे आणि केवळ उपासना जी आहे ती केवळ भावनात्मक अशा प्रकारचं रूप धारण होतं, कृत्यात्मक रूप नसल्यामुळं त्या मनुष्याला, कर्माची उपेक्षा करणाऱ्याला मनुष्यालाही रम्य समाधान प्राप्त होत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी उपनिषदामध्ये, ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेले आहे की जे विद्या म्हणजे उपासना, विद्येची उपासना करतात तर ते नरक लोकाला जातात आणि जे म्हणजे अधोगतीला जातात, आणि जे केवळ आपलं अविद्येची उपासना करतात ते अघोरी लोकाला प्राप्त होतात, बरोबर ना, आसुरी लोकाला प्राप्त होतात. आणि जे केवळ विद्येची उपासना करतात म्हणजे भक्ती करतात तर ते लोक त्याच्यापेक्षाही अघोर अशा स्थितीला प्राप्त होतात, आसुरी स्थितीला प्राप्त होतात. आता याच्यामध्ये असं वाटेल की मग जे उपासना करतात त्यांची गती तर अधिक अधोगती आहे आणि जे स्थूलपणाने क्रिया करतात त्यांना कमी आहे. याचाच अर्थ असा आहे की कोणतंही जे कर्म किंवा उपासना जे होतात ना याच्यामध्ये महत्त्वाचं कोण आहे? महत्त्वाचं अंतःकरण महत्त्वाचं आहे, बाह्य क्रिया महत्त्वाची नाही. काय कर्माची डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. जर तुमची अंतःकरण वृत्ती केवळ उपासना करत असेल आणि स्थूल कृती करत नसेल तर तुमच्या मनामध्ये हे जे अज्ञान आहे अधिक दृढतर होतं, कारण ते मनामध्ये. स्थूल कृतीमध्ये कधी होतं? आगाते वृत्ती किरीटिया, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशे. अगोदर मनात संकल्प होतो, मग ती अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर विषयांपर्यंत जात असते. बाहेरून विषयांच्या भोगापेक्षा अंतःकरणात विषयांचं केलेलं चिंतन
हे अधिक घातक आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या उपासनेचं अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे ना. काय ते काय मंत्र काय आहे ते दोन्ही मंत्र खूप गोड आहेत. 4 मंत्र आहेत त्याच्यामध्ये. ये अविद्याम उपासते, तो सापडेल का? मला वाटतं ते अंधम तमम प्रविशन्ति ये अविद्याम उपासते ततो भूय एव ते तमो येऊ विद्यायाम रताः. अजूनही श्लोक आहे अगोदर. हां नाही, त्याच्या अगोदर असतील 2 श्लोक. हा संभूतींच विनाशंच यत्तद्वेदो उभयं सह विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. त्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जो कर्म करतो, बरोबर ना, तो मृत्यूतून तरुण जातो. म्हणजे त्याच्या ठिकाणी चित्ताची अशुद्धी रूप मृत्यू जो आहे, चित्ताची अशुद्धी रूप मृत्यू त्याच्यातून तरुण जातो. आणि दुसरा जो आहे विद्येची उपासना करतो, म्हणजे दोन्ही एक समवायव छेदे करून, म्हणजे का एकच व्यक्ती ह्या दोन्हींचे अनुष्ठान जेव्हा करते त्यावेळेला तो उपासना करून या ठिकाणी चंचलता रूपी अंतकरणाचे चांचल्य रूपी काय हे संभूती म्हणजे काय आहे कर्म, आणि असंभूती म्हणजे उपासना, बरोबर ना. ह्या दोन्हींचं जे अनुष्ठान करतात तर ते दोघं यस्तद वेदो उभयम सह, या दोघांनाही एकाच काळामध्ये यथार्थ रीतीने जे जाणतात, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, संभूतीम उपासते यस्तद वेदो उभयम सह, जो दोघांचाही जाणतो तो ह्या काय चित्ताचं अशुद्धी रूप मृत्यू त्याच्यातूनही तरुण जातो. आणि याला दुसरं काय रूप केले श्लोकाचा ना, विनाशेन मृत्यूम तीर्त्वा. विनाश म्हणजे जे कर्म आहे यत्कृतकम तदानित्यम, पण त्यांनी तो मृत्यूतून तरुण जातो. म्हणजे चित्ताच्या अशुद्धी रूप जो मृत्यू आहे त्याच्यातून तो तरुण जातो. आणि पुढं आणि संभूत्या तो अमरत्वाला प्राप्त होतो. म्हणजे ती जी उपासना केली त्या उपासनेच्या द्वारा तो संभूत्या अमृतत्वाला प्राप्त होतो. म्हणजे काय, तर चित्ताचं स्थैर्यरूपी अमृतत्वाला तो प्राप्त होतो. म्हणजे तो साक्षात मोक्षाला प्राप्त होतो असं नाही, किंवा या ठिकाणी समसमुच्चय सांगायचा असं नाही. आज्ञान कालामध्ये हे सांगितलेलं. काय बोलाय वाटतं की नाही समसमुच्चय आहे, पण हा कोणत्या समसमुच्चय कोणा अज्ञानाला आहे का तीव्रतर मुमुक्षुला आहे का ज्ञानी पुरुषाला आहे? काय कर्म आणि उपासनेच आहे. नाही, ज्ञानाचा तर नाहीच आहे, ज्ञानाचा तर नाही, पण त्याच्यामध्ये कर्म आणि उपासना यांचा तर समसमुच्चय सांगितला की नाही. पण तो कोणाला सांगितलाय, ज्ञानी पुरुषाला सांगितलाय का अज्ञानी पुरुषाला सांगितलाय? अज्ञानी पुरुषाच्या अज्ञान कालात ज्याची चित्तशुद्धी नाही, चित्ताचं स्थैर्य नाही, त्या पुरुषाने कर्म आणि उपासना हे दोन्ही करावे. लक्षात आलं का? असं सांगायचं. त्यामुळे ज्ञानाचा विरोध नाही येतं. म्हणजे ज्ञान आणि ज्ञान आणि कर्म उपासना यांचा समसमुच्चय सांगितलेला नाही. कर्म आणि ज्ञान हे आपलं कर्म आणि उपासना यांचा समसमुच्चय सांगितलेला आहे. अज्ञानी पुरुषाने कर्म आणि उपासना दोन्हींचंही अनुष्ठान करावं असा त्याचा अर्थ आहे. एक ऋषिकेशला मला नाव आठवत नाही आता, त्यांचे फार महापुरुष होते खूप, आता 2-4 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला आपल्या साधना सदनमध्ये. तर त्यांनी जवळजवळ 1 महिनाभर केवळ हे ईश वास्य उपनिषद सांगितलं होतं. 1 महिनाभर दररोज 20 मिनटं. त्यांचं शरीर थकलं होतं, पण त्यांनी इतका हा विषय स्पष्ट करून सांगितला एकदम, की आपल्याला 10 टीका वाचल्या तरी त्याचं चिंतन होणार नाही, अशा रीतीनं त्यांनी ते सांगितलं. संभूती असंभूती दोन्ही, विद्या आणि अविद्या. लक्षात आलं ना? पण त्याचं सारांश लक्षात आलं ना महाराज? लक्षात आलं ना? आता सांगतात की आपलं चिंतन हे चाललं होतं की यतः आपण कर्म करीत असताना त्या ठिकाणी ईश्वराचं अनन्य साधारण महत्त्व शास्त्राने प्रतिपादन केलेलं आहे. आणि ते कर्म कसं करावं? स्वे कर्मण्याभिरतः,
संसिद्धीम लभते नरः. आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे वेदविहित कर्म करावं आणि तो संसिद्धीला म्हणजे चित्तशुद्धीरूप संसिद्धी. इथं संसिद्धी शब्दाचा अर्थ साक्षात मोक्ष असा घ्यायचा नाही, किंवा संसिद्धी शब्दाचा अर्थ घ्यायचा अंतकरण वृत्तीच्या ठिकाणी असणारं वैराग्य. हे वैराग्य त्याला प्राप्त होतं. संसिद्धीम लभते नरः. आणि पुढं काय सांगतात की स्वकर्म निरतः सिद्धीम यथा विंदती तच्छृणु. जर आपण गीतेतला एक एक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ तर आपण हे केला, चांगल्या प्रकारे जाणून घेतला आणि पुन्हा तोच आपल्या अनुभवात किंवा म्हणजे अनुष्ठानाद्वारा आपल्या अनुभवात आणला तर मनुष्याला फार काही शास्त्राचं अध्ययन करण्याची गरज नाही. म्हणून माऊली स्वतः सांगतात की जाणती या सवा गीताची एकी सेवा काय करायला अगवा शास्त्रीय रे. ज्ञात्या पुरुषांबरोबर केवळ गीतेचं चिंतन केलं तरी त्याला सगळी फलं प्राप्त होतात. म्हणून इतर शास्त्राची त्याला गरज काय कराल अगवा येरी शास्त्री आगवी येरी शास्त्री काय कराल. इतर सगळे शास्त्र घेऊन तुम्ही काय करणार आहे, काय तुम्हाला लाभ व्हायचा नाही किंवा जो लाभ होणार आहे तो एकट्या गीतेच्या चिंतनाने तुम्हाला होणार आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण सांगितली, ह्या गोष्टीचा प्रचार करणं आता सध्याच्या काळात आहे ना. लोक म्हणतात आम्हाला खूपच कष्ट होतात असं म्हणतात आणि त्यामुळे ह्या कर्माचा कंटाळा आला, ही कटकट नको वाटते, टाकावं वाटतं. चित्ताची अशुद्धी गेलेली नाही अशा पुरुषाला चित्तशुद्धीसाठी कर्मच आवश्यकता आहे. आणि ते कर्म तर करायचं शारीरिक श्रम होतात, मानसिक तणाव येतो, म्हणून ते कर्म नको असं वाटतं. तर अशा वेळेला लोकांना हा जर सल्ला आपण दिला, हा ते कर्म तुम्ही टाकूनच द्या, अरे त्याची चित्तशुद्धी झाली नाही, चित्त स्थिरही नाही, आणि अज्ञानही गेलं नाही किंवा अज्ञान जावं अशी तीव्र तर इच्छाही नाही. हा कर्माचा जो परित्याग करतो तो कशाकरता करतो. त्या कर्मामध्ये आपल्याला श्रम होतात, म्हणून शारीरिक श्रम होतात, मानसिक श्रम होतात. परंतु त्याला हे सांगितलं पाहिजे की तू जे कर्म वाट्याला आलेले ते अतिशय कर्म निगुतीनं कर, कौशल्याने कर, शास्त्राने सांगितले म्हणून तसंच कर. तुला जर मोक्षच पाहिजे असला तर हे असंच कर. आणि ते कर्म करत असताना तू कधी हे भारा आहे असं समजू नको. जर तुला माझा परमप्रेमास्पद ईश्वर त्याच्या प्राप्तीसाठी हे कर्माचा उपाय मला मिळालेला आहे आणि कधी आज उद्या युगांताच्या वेळेला कधीही परमात्मा हा आनंद आपल्या मरणांताच्या वेळेला हा परमात्मा निश्चित मला भेट देणार आहे, एक दिवस तो मला भेट देणार आहे. अशा प्रकारच्या अतीव श्रद्धेने त्या कर्मामध्ये रममान होऊन त्याच्यात रस घेऊन ती कर्म करावी. म्हणजे मग मनुष्याला नाहीतर काय करावं तर लागतं आणि भार तर वाटतो. याच्यामुळं काय होतं, त्याला मनोरुग्ण होण्याची वेळ येते किंवा डिप्रेशन म्हणतात ना, त्याच्यामध्ये तो नैराश्यतेमध्ये जातो. तेव्हा हे जर टाळायचं असेल तर हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. कर्मणी अभिरतः आणि स्वकर्म निरतः. अशा प्रकारचे हा एक भाग आपल्याला समाजापर्यंत किंवा प्रत्येकाच्या कर्ममार्गी माणसाच्या हृदयामध्ये तो कायमचा बिंबून राहिला पाहिजे, म्हणजे त्याला कर्म जड वाटणार नाही. तर आपली जर वस्त्र आहे ती वस्त्र जर चांगली धुवून निघावी असं वाटत असेल तर संवदनी न मानावी मलिन जैशी ना जीविका. ते परिटाचं जे भांडं असतं ना मोठं पातेलं, आणि त्याच्यामध्ये हे सगळे कपडे घालतात. अगोदर ते भांडं काय आहे त्यात आणखी कपडे आणि त्याच्यामध्ये ते भांडं तर काय असे मळालेले. परंतु ही कपडे त्याच्यात जर आपण चांगली चुकळून धुतली तर ती वस्त्र निर्मळ होतात ना. त्याप्रमाणे कर्म करण्यात जरी कष्ट असले तरी ते कष्ट होतात, म्हणून त्याला मलिन आहे किंवा ते त्याज्य आहे असं कधी मानू नये. तरी तैसे मनशुद्धीच्या मार्गी जई विजयी व्हावे वेगी तई कर्म सबळा लागी आळसू न किजे असं माऊली म्हणतात. कर्म हे फार बलवान आहे, त्याच्यात कधी माणसाने आळस करू नये. जर कोणी जरी चित्तशुद्धीच्या मार्गी जर तुम्हाला अंतकरणाची शुद्धी करायची असेल तर कर्माचा आळस करता कामा नये. ही गोष्ट आपण संपूर्ण जनता जनार्दनाच्या मनी मानसी ही कीर्तनकार, प्रवचनकार, उपदेशक यांनी सांगणं फार आवश्यक आहे. तुम्ही त्यांना किती साधनं सांगा दुसरी, परंतु त्यांचा जीवनक्रम तर कर्माचाच आहे, कर्ममार्गातलाच आहे आणि ते तर त्यांना ओझं वाटतं. आणि सगळ्या जीवनातला आधी काळ कुठे कर्मामध्ये आहे. तेव्हा ते कर्मच कोणत्या पद्धतीने करायचं तर कर्मामध्ये तुम्हाला जरी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये
काही कष्ट मानू नका. उलट शास्त्राने सांगितलेल्या कर्माने संपूर्ण जगन्नियंता परमात्मा मला प्राप्त होणार आहे अशा भावनेने हे कर्म करा आणि ह्या कर्मामध्ये तुम्हाला निश्चित ईश्वराची प्राप्ती होईल. कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता. हे कर्म जसं लोखंड कापायचं झालं तर लोखंडाच्याच करवतीने कापतात ना, तसं या ठिकाणी आपल्याला कर्माचं बंधनातून मुक्त व्हायचं ना, तर त्याला ते कर्माचं बंधन निवारण करण्यासाठी साधन काय आहे? पुन्हा कर्मच त्याचं साधन आहे. ही गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात आणि ह्या सगळ्या युक्ती ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवलेल्या आहेत त्या संपूर्ण मानव जातीसाठी. परंतु आपण फक्त त्यांनी सांगितलं ते समजून घ्यायचं आणि ते जे नुसतं समजून ह्या गोष्टीनं काहीच होत नाही. कर्मामध्ये प्रत्यक्ष कृती करावी लागते, प्रत्येक कर्माचं अनुष्ठान करावं लागतं, त्या आचरणात आणावं लागतं, आचारसंहितेचं पालन करावं लागतं. आणि तत्त्वज्ञानामध्ये मात्र गोष्टी फक्त समजावून घ्यायच्या आहेत. आपण कर्म समजावून घेतलं आणि अनुष्ठानात प्रवृत्त झालो नाही तर कर्माचं फल जे आहे ते आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही. तत्त्वज्ञानामध्ये आपण फक्त बुद्धीचा विचार आत्मानात्म विचार करता करता अनात्मा आणि आत्मा यांचं स्वरूप कळलं की अनात्म्याची व्यावृत्ती करून त्या ठिकाणी अवशिष्ट राहिलेलं जे आत्मतत्व आहे ते मी आहे असा निश्चय होऊन तो जीव विचारानेच मुक्त होतो. पण आचाराच्या प्रांतात प्रत्यक्ष कृती करावी लागते. भक्तीच्या प्रांतामध्ये विशुद्ध भावनेचं जतन करावं लागतं, कर्मामध्ये विशुद्ध कृतीचं जतन करावं लागतं आणि तत्त्वज्ञानामध्ये निस्संदेहतेचं जतन करावं लागतं. निश्चय बुद्धी निश्चय आत्मज्ञान निश्चयाचं जतन त्याला त्या ठिकाणी करावं लागतं. संशय ठेवता कामा नये, त्या ठिकाणी निस्संदेह व्हावं लागतं. तीर्थे बाह्य मळूक शाळेन कर्मे आभ्यंतर उजळे एवम तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. असं कर्माने काय होतं, आपलं आभ्यंतर आतमध्ये असणारं अंतःकरण हे शुद्ध होत असतं. आणि तीर्थामध्ये काय होतं तर तीर्थया जाऊन या तो काय केले चर्म प्रक्षाळीले वरी वरी. पुढं काय अंतरीचे शुद्ध कासयाने झाले. अंतःकरण कुठं शुद्ध झाले? तीर्थाला जाऊन बाह्यमळ गेला. अंतरच्या वासना ज्या आहेत त्या कुठं जातात? तुकाराम नाथ महाराज तर म्हणतात की अंतकरणातले असणारे जे अशुद्ध संकल्प आहे आणि त्या संकल्पापासून होणारी जी पाप आहे ती पाप तीर्थाच्या बापानं सुद्धा जात नाही. मनस संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे असं नाथ महाराज म्हणतात. किंबहुना पंडुसुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तो सर्व तत्वता विटंबुगा. हे सगळं विडंबन आहे. अंतकरण शुद्ध झालं नाही आणि बाहेरून कर्म करतो, बाह्य कर्म करतो, तर त्या ठिकाणी त्याचं त्यांनी एक प्रकारची केलेली विडंबना आहे असं म्हणतात. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नहाला कडू दुधिया माखिला गोळे जैसा. कडू भोपळा दुधाने किती माखला तरी काय तो कडूच राहणार आहे. आणि मृत जैसा शृंगारला मढ जसं किती सजवलं तर ते काही त्याच्यात चैतन्य येत नाही. गाढव तीर्थी न्हाणीला म्हणजे तो काही या ठिकाणी काय होत नाही, तर त्याच्यामध्ये काही गाढव काही गोढा होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हे कर्माचं अनुष्ठान करत असताना यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. कालच आपण याचा अन्वयानुरूप अर्थ पाहिलेलाच आहे की त्यामध्ये असं सांगितलं की भूतानां यतः प्रवृत्ती ही सर्व प्राणीमात्रांची ज्याच्यापासून प्रवृत्ती होते म्हणजे उत्पत्ती होते किंवा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ज्या चेष्टा क्रिया किंवा व्यापार होतात याला मूळ कारण कोण आहे? यतः जो म्हणजे जो परमात्मा श्रुतीनं प्रतिपादन केलेला आहे. जन्माद्यस्य यतः किंवा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या तो हा विठोबा निधान. त्याच्यापासून ही सगळे प्राणीमात्र उत्पन्न होतात. आणि येन सर्वमिदं ततं तो त्यांच्यामध्ये त्यांचं फक्त निमित्त कारण होतो आणि ही सृष्टी उत्पन्न करतो असं नाही. तो त्याचं उपादान कारण पण कोण आहे? तोच परमात्मा आहे. कारण येन इदं सर्वं ततं हे सगळं उत्पन्न करतो आणि याच्यामध्ये व्यापून पण राहतो. कारण श्रुती अशी सांगते
तद हा दुसरं एक हे की त्यांनी ते उत्पन्न केलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश केला. तत्सृष्ट्वा तदेवानु प्राविशत, त्याने ह्या सृष्टीची उत्पत्ती केली आणि त्याच्यामध्ये तो परमात्मा प्रविष्ट झाला. म्हणून त्याला म्हणतात की येन सर्वम इदम ततम, त्याने ह्या सर्वांना ततम नाम व्याप्तम, ह्या सर्वांना त्याने व्याप्त केलेला आहे. आणि असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची झाली तर स्वकर्मणा तमभ्यर्च, आपल्या कर्माच्या द्वारा त्याची अभ्यर्चना किंवा त्याची उपासना करावी. आणि मानवा हे केलं तर मानवा सिद्धिं विंदती, मानव जो आहे मनुचा वंश असणारा, इथं मानव शब्दाने सगळे स्त्री आणि पुरुष हे सर्वच्या सर्व मानवजात ही सिद्धिं विंदती, ही सिद्धीला प्राप्त होते. इथं सिद्धी कोणती आहे तर ज्ञाननिष्ठा, मोक्ष ज्ञानाने होणार, पण ज्ञानामध्ये निष्ठा, निष्ठानाम निरंतरम स्थिती ही त्याची कायम ज्ञानामध्ये आपलं निरंतर स्थिती व्हावी, अशा प्रकारची जी योग्यता आहे ती योग्यता त्याने आपण करीत असणारी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केली तर त्याला इथं सिद्धी प्राप्त होते. म्हणजे ह्या वृद्धी सिद्धी नाही किंवा मोक्ष सिद्धी नाही, तर याला सिद्धी प्राप्त होते. म्हणजे कोणती? ज्ञान निष्ठा योग्यता त्याला प्राप्त होते, किंबहुना त्याला वैराग्य प्राप्त होतं किंवा अंतःकरणाची शुद्धी होते. किंवा दुसरं म्हणायचं झालं त्याला भगवान परमात्मा गुरुरूपाने त्याच्या जीवनात येतो, त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतो, त्याला भागत्याग लक्षणात समजावून देतो, नित्यसिद्ध असणारं ऐक्य त्याच्या बुद्धीवर आरूढ करतो. आईशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ सद्गुरू आपैसा भेटेची गा. अशा प्रकारचं कर्म योग्य रीतीनं केला असताना ते म्हणतात की आईशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ सद्गुरू आपैसा भेटेची गा. तिथं श्रीगुरू स्वतः होऊन त्याला भेटताया साधू भेट देती अवचिता. एवढं हे कर्माचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं. आता भाष्यकार याविषयी सांगतात. याच्यातलं भाष्य फार थोडं आहे पण मार्मिक आहे. यत इति यतो यस्मात् प्रवृत्तिः उत्पत्ती चेष्टा वा यस्माद् अंतर्यामिनः ईश्वरात् भूतानां प्राणिनां स्यात् येन ईश्वरेण सर्वमिदं जगत् ततं व्याप्तं स्वकर्मणा पूर्वोक्तेन प्रतिवर्णं तम ईश्वरम् आभ्यर्च पूजयित्वा आराध्य केवलं ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणां सिद्धिं विंदती मानवाः मनुष्याः. आता ह्या भाष्याचं अन्वयानुरूप अर्थ पाहिला तर असा आहे यतः इति. आता यतः प्रवृत्तिर्भूतानां या श्लोकाने यतः यस्मात् प्रवृत्ती उत्पत्ती चेष्टा वा, हे यतः या पदाचा अर्थ असा आहे यस्मात् म्हणजे ज्याच्यापासून ह्या जगताची किंवा लोकांची उत्पत्ती, ही लोकांची उत्पत्ती होते, किंवा चेष्टा वा अथवा लोकांच्या ठिकाणी ज्या क्रिया होतात श्वासोश्वासादिकांपासून सगळ्या क्रिया होतात किंवा त्याची उत्पत्ती होते, हे यस्मात् म्हणजे ज्याच्यापासून हे सर्व होतं त्या अंतर्यामिनः ईश्वरात, त्या अंतर्यामी असणारा जो ईश्वर आहे म्हणजे समष्टी कारण शरीराचा अभिमानी, समष्टी कारण शरीराचा अभिमानी असणारा जो ईश्वर आहे त्या अंतर्यामीना ईश्वरा, त्याला अंतर्यामी असं म्हणतात. अंतर्यामी नाम अंतस्थित्वा यमयती, जो अंतकरणात हृदयात राहतो आणि सगळ्या पुरुषांचं ईशन नियमन करतो, असा जो अंतर्यामी आहे तो ईश्वर, त्याच्यापासून भूतानां प्राणिनां सगळ्या प्राणीमात्रांची प्रवृत्तीही उत्पत्तीही वाचेष्टा वा स्यात्, अशा प्रकारचा जो परमात्मा आहे त्या अंतर्यामी परमात्म्यापासून ईश्वरापासून प्राण्यांची प्रवृत्ती होते, त्या उत्पत्ती होते किंवा त्यांच्या ठिकाणी चेष्टा व्यापार किंवा क्रिया होताना दिसतात. आता तो परमात्म्याने केवळ विश्व उत्पन्न केलं म्हणजे तो त्याचं निमित्त कारण झाला आणि तो त्याच्यापासून, जसा कुंभार आहे घटाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. कार्य उत्पन्न झाला तर त्याच्यापासून कर्ता जो असतो तो भिन्न राहतो. कारण जे निमित्त कारण असतं ते कधी त्या कार्याशी एकरूप होऊन जात नाही, ते वेगळं राहतं. तसा आपल्याला वाटेल मग ईश्वर हा जगताचं निमित्त कारण आहे. या ठिकाणी नैयायिक जे सांगतात किंवा न्यायदर्शन त्यांनी ईश्वराच्या विषयी जगत कारणवाद स्वीकारलेला आहे,
पण जगताचा ईश्वर हा निमित्त कारण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही दर्शनकार ईश्वर हा त्याचं उपादान, उदाहरणार्थ जे शुद्ध अद्वैत मत आहे वल्लभाचार्यांचं, त्यांनी ब्रह्म हे जगताचं कोणतं उपादान कारण आहे असं सांगितलं. म्हणजे जगत हा ब्रह्माचा परिणाम आहे असं सांगितलं. पण सांख्यांप्रमाणे सांगितलं नाही. सांख्याने प्रकृती हे जगताचं परिणामी उपादान कारण आहे असं सांगितलं, आपलं स्वतंत्र कारण आहे असं सांगितलं. परंतु प्रकृतीचा परिणाम म्हणून हे जगत आहे, म्हणून सांख्यांचा कोणता पक्ष हे परिणामवाद, आणि वल्लभाचार्यांचा परिणामवादच आहे, परंतु त्याला अव्याकृत परिणाम असं म्हणतात. म्हणजे ब्रह्म जगताच्या रूपाने परिवर्तित होतं, परंतु त्या ब्रह्मामध्ये अव्याकृत म्हणजे विकार कोणताच होत नाही अशा प्रकाराने सांगितलेलं आहे. त्याला अव्याकृत परिणामवाद असं म्हणतात. परंतु ते तत्व इथं नाही. तर ईश्वरच जगताच्या रूपाने परिणाम पावतो असं सांगायचं नाही. ईश्वरामध्ये असणं, ईश्वर हा प्रकृतीच्या द्वारा त्या ठिकाणी तो कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. आणि स्वतः ईश्वर अधिष्ठान दृष्टीनं त्या ठिकाणी त्याचं निमित्त कारण आहे. म्हणजे याच्यामध्ये अभिन्न निमित्तोपादान कारणामध्ये चांगलं बघा, हा विचार आपल्याला जरी केला ना कळला असं वाटलं तरीसुद्धा जोपर्यंत आपल्याला हे एकदम निस्संदेह वास्तवता लक्षात येत नाही तोपर्यंत आपण शब्दाने फक्त याचं चिंतन करत असतो. खरा परमात्मा जो आहे तो अभिन्न निमित्तोपादान करणारे निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. स्वरूपाने तो विवर्तोपादान कारण आहे. ब्रह्मस्वरूप हे ईश्वराचं वास्तव स्वरूप आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर तो विवर्तोपादान कारण आहे. आणि प्रकृतीचा उपाधीचा अंगीकार केला तर प्रकृतीच्या रूपाने तो परिणाम पावतो. खरं त्याचा मायाविशिष्ट असा शब्द वेदांतामध्ये योजलेला आहे आणि तोच खरा त्याचा अर्थ आहे मायोपाधिक चैतन्य. उपाधी घेतलं म्हणजे त्या उपाधीचा तो काय आहे? परिणाम, आणि चैतन्याचा तो काय आहे? विवर्त. म्हणून चैतन्य रूपाने पाहिलं तो निमित्त कारण आहे. निमित्त कारण तरी का म्हणायचं? त्याच्या अधिष्ठानाशिवाय जगताची उत्पत्तीच होऊ शकत नाही स्वतंत्ररित्या प्रकृतीपासून. म्हणून तो त्याचं निमित्त कारणही आहे आणि उपादान कारण आहे किंवा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. थोडक्यात आपण नेहमी चिंतन करतो ब्रह्माच्या दृष्टीनं पाहिलं तर ब्रह्म हे जगताचं विवर्तोपादान कारण आहे. ईश्वरामध्ये दोन अंश आहे, ब्रह्म आणि माया. ईश्वर दृष्टीनं पाहिलं तर ईश्वर हा जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे आणि प्रकृती कारणवान नाही का आहे. प्रकृती हे जगताचं परिणामी उपादान कारण आहे. अशा प्रकारच्या प्रक्रिया साधारणपणे अध्यारोपाच्या भाषेत वेदांत समजून सांगत असताना केलेले आहे. वास्तविक हे पण काहीच नाही. ब्रह्म जे आहे तो का म्हणे साहे देव आहे तैसा आहे. त्या ठिकाणी न किंचित कश्चित जे आहे ते जीवा संभवश्य न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचित न जायते. त्याला अजातवाद असं म्हणतात. त्या अजातवादाच्या दृष्टीने जीव झाला नाही, जगत झालं नाही, ईश्वर झाला नाही, आहे ते केवळ काय आहे? केवळ परमात्म तत्वच आहे. त्याच्या अतिरिक्त हा सगळा भास आहे. आणि भासातले पदार्थ प्रतीतीच्या पूर्वी नसतात, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर राहत नाही, आणि अधिष्ठानाचं ज्ञान होण्यापूर्वी अज्ञान कालात जेव्हा भासत असतात तेव्हाही ते नसतात. याचा अर्थ त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आदौ अंतेच यन्नास्ति वर्तमानेऽपि तथा आदौ अंतेच यदास्ति वर्तमानेऽपि तथा. जे सूर्यास्तानंतर मृगजळ नाही, सूर्योदयापूर्वी मृगजळ नाही, दुपारच्या माध्यान्ह प्रहराला मृगजळ दिसल्याशिवाय राहत नाही, पण दिसलं तरी ते सत्य नाही. मृगजळ हे दिसत असताना देखील जल नाही, तो केवळ जलाचा आभास आहे असं सांगितलं. म्हणून म्हणतात येन ईश्वरेन इदम सर्वं जगत ततं व्याप्तम. येन ईश्वरेन, ज्या ईश्वराने इदम सर्वं जगत ततं, हे संपूर्ण जगत ततं नाम व्याप्तम, या सगळ्या जगाला व्यापलेलं आहे. तम ईश्वरम प्रतिवर्णम पूर्वोक्तेन स्वकर्मणा अभ्यर्च्य पूजयित्वा आराध्य. तम ईश्वरम, तो जो ईश्वर आहे तर त्याचं प्रतिवर्णम म्हणजे प्रत्येक वर्ण, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या प्रत्येक वर्णासाठी भगवंताने काय करावं? तम अभ्यर्च्य,
त्या परमात्म्याची अर्चना करावी. पण त्याची कशी अर्चना करावी? तर स्वधर्माचं अनुष्ठान करणं हीच त्याची काय आहे? अभ्यर्चना किंवा पूजा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा आणि स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि अशी पूजा किंवा ही आपली कर्मरूपी पुष्पच जणू काही, पुष्प म्हणजे ही देवाला वाहतो ती फुलं नाही, तर आपल्या वाट्याला आलेली वर्णानुरूप आश्रमानुरूप जी कर्म करतो आपण, ती कर्म हीच कोणी पुष्प आहेत, फुलं आहेत, आणि ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी जो समर्पण करतो, असा जो मानव आहे, मानव हा नाम मनुष्य हा, असा जो मानव आहे, मनुचं संतान आहे, मनुष्य आहे, तो केवलम ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणाम सिद्धिम विंदती. तर अशा पुरुषाला केवळ स्वधर्मनिष्ठेने साक्षात मोक्ष मिळणं शक्य नाही, कारण मोक्ष तर ज्ञानाने प्राप्त होतो. तेव्हा या ठिकाणी त्याची चित्तशुद्धी होते आणि ईश्वराचा त्याच्यावर प्रसाद होतो. त्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य, शम, दम, तितिक्षा, समाधान, श्रद्धा ह्या षटसंपत्ती उत्पन्न होते. मुमुक्षुत्व निर्माण होतं. गुरूंची भेट होते. गुरु त्याला उपदेश करतात आणि त्या उपदेशाने तो तत्वमसी महावाक्याच्या द्वारा मुक्त होतो. म्हणून म्हणतात की याला ही मोक्षप्राप्तीसाठी लागणारी अधिकार आहे. कारण तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ केर नाही आन परितेचे थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. या ठिकाणी मोक्ष जो आहे तो ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, यात काही संशय नाही. परंतु ते ज्ञान त्या अंतकरणात स्थिर रूपाने जर आपल्याला व्हायचं असेल तर ते अंतकरण हे शुद्ध पाहिजे, निर्वासन पाहिजे. त्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या पापवासना किंवा पापकर्म करण्याच्या मलिन वासना त्या अंतकरणात राहतील तर त्या पुरुषाने कितीही श्रवण केलं तरीसुद्धा ते काय आहे? ततः किम ततः किम ततः किम, त्याचा काही उपयोग होत नाही. पण ते जर त्याने कृतोपास्ती रूपाने आपलं जीवन यापन करीत असताना आपल्याला वर्णाश्रम धर्माच्या कर्माचं पालन केलं, वर्णाश्रम धर्माचं, तर त्या ठिकाणी त्याला हा मोक्ष कसा साक्षात मिळतो का परंपरेने मिळतो? क्रमाक्रमाने त्याला मोक्ष प्राप्त होतोच. म्हणून ती ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणाम, ज्ञाननिष्ठेची जी योग्यता ज्याच्यामध्ये प्राप्त होते अशा स्वरूपाची असणारी जी सिद्धी आहे ती सिद्धी विंदती. त्या पुरुषाला ज्ञाननिष्ठेला योग्य झालेला जो संन्यासी आहे त्या संन्याशाने काय करावं की ज्ञाननिष्ठा प्राप्त होण्याची योग्यता झाली म्हणजे त्याला काय होतं? वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य निर्माण झालं का यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, जेव्हा त्याला खरं वैराग्य निर्माण होईल, परवैराग्य, त्यांनी काय करावं? संन्यास घ्यावा. संन्यास घ्यावा म्हणजे फक्त वस्त्रांतर करायचं का? पहिला श्वेत वस्त्रात होता आणि आता काशाय वस्त्र धारण केलं, तर त्याच्या ठिकाणी जरी श्रुतीचे प्रमाण असेल तर ते तात्पर्य नाही श्रुतीचं. काशाय काय? दंड मात्र ग्रहणेन नरो नारायण भवेत. नुसतं दंड धारण केला का, दीक्षा घेतली संन्यासाची का तो नर नारायण होतो अशी श्रुती आहे. परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ असा आहे की संन्यास्य श्रवणाम करूयात. त्यांनी दंड घेतला त्याच्यानंतर त्यांनी अंतरंग साधन जे श्रवण आहे ते श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यासन करायचं, तत्वम पदार्थ शोधन करायचं आणि मग साक्षात्काराला बोधाला प्राप्त होऊन या संसार बंधनातून तो मुक्त होत असतो. म्हणून या ठिकाणी सांगतात तम ईश्वरम प्रतिवर्णम, त्या ईश्वराने या ईश्वराची प्रतिवर्णम पूर्वोक्तेन स्वकर्मणा, प्रत्येक वर्णाच्या मनुष्याने आपापल्याला वाट्याला आलेले जे स्वकर्म आहे वेदविहित त्याने अभ्यर्चनाम पूजयित्वा, त्याने त्या परमात्म्याची अभ्यर्चना, पूजा, आराधना, सेवा किंवा भक्ती करावी. आणि मग त्याच्यानंतर त्या संन्यासाला ज्ञानप्राप्ती होते. अगोदर ज्ञाननिष्ठा लक्षणा, ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षण अशा प्रकारची अंतकरणाची स्थिती होते आणि नंतर त्याला त्याद्वारा मोक्ष प्राप्त होतो. कोणत्याद्वारा? ज्ञानात. जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं आणि मग त्याला मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. आणि ही स्थिती त्याने जर ईश्वराची सेवा म्हणून हे कर्म केलं तर ईश्वराची प्रसन्नता होते आणि त्याला हे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व
हे त्याला प्राप्त होत असतं. आणि अशा ज्ञाननिष्ठला योग्य झालेला जो संन्यासी आहे त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि त्याला मुक्ती मिळते. या अभिप्रायाने भाष्यात केवलम असा शब्द, केवळ केवळ म्हणजे ज्याचा अंतःकरण शुद्ध झाला असेल, निर्वासन झाला असेल, ज्यांनी पूर्वी कर्म ईश्वराला समर्पण केले असतील, तर असाच पुरुष या ठिकाणी मुक्त होतो, असं केवळ शब्दाने सांगितलं. असं भाष्यकारांचं तात्पर्य आहे. आता याच्यानंतर भगवान माऊली या श्लोकासंबंधाने आपल्याला चिंतन सांगणार आहेत. ते चिंतनामध्ये आता माऊली सांगतात की यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. मनोनी विहित क्रिया केली, नव्हे तयाची खून पाळिली, जयापासूनिका आली आकारा भूते. जर असा जो पुरुष आहे ना, ज्या पुरुषाचं पाठीमागे सांगितलं, स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. आपल्या इष्ट असणारं दैवत, गुरु, संत यांची खरी पूजा कोणती आहे? तर खरी पूजा ही आहे की स्वामीची या मनोभावा न चुकीजे. आपला जो मालक किंवा स्वामी जो आहे तर त्याच्या मनाचा मनोभाव म्हणजे त्याच्या अंतःकरणात जे काही अभिप्राय आहे, आपण काय करावं याविषयी श्रीगुरूंना जे वाटतं ना तेच करावं, न चुकीजे. त्याच्यामध्ये कधी चूक होऊ देऊ नये, अंतराय होऊ नये, अन्यथा करू नये. जे स्वामींनी सांगितलं त्याला जी म्हणायचं. आणि अशा प्रकारचं जो करील तर ते म्हणतात, तर असा जो पुरुष आहे हेची परमसेवा, तर ह्याला खरी सेवा म्हणतात. नाही तर भगवान म्हणतात, मजलागी शरण गिजे आणि जीवत्वेची अशी मला शरण राहिला आणि माझ्यापासून वेगळा राहिला. जोपर्यंत मनुष्याला संतांच्या गुरूंच्या जवळ किंवा शास्त्राविषयी पण आणि परंतु हा शब्द आहे, तोपर्यंत त्याला सर्वार्थाने वस्तुनिष्ठ फलाची प्राप्ती कधीही होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा प्रकारची स्थिती. म्हणून म्हणतात स्वामीची या मनोभावा, स्वामींच्या मनात जो अभिप्राय आहे त्याचा कधीही न चुकीजे, त्याचा कधीही मनुष्याने चुकू नये किंवा त्याच्या अन्यथा किंवा विरोधी करू नये. आणि असा जर त्याची जीवनशैली असली तर हेची परमसेवा हीच त्या सर्वात्मक असणाऱ्या परमात्म्याची सेवा आहे. आणि जे लोक म्हणतात की आपल्याला अनुकूल असेल तर गुरूंनी सांगितलं, आणि जर आपल्याला प्रतिकूल असेल तर ते गुरूंनी सांगितलं तरीसुद्धा त्याचं अनुसरण करणारा नसेल, पण तो गुरूचा शिष्य आहे ना, मग ते शिष्याचं आणि त्या गुरूचं कोणतं नातं आहे? तर ते वाणिज्य करणे, तो एक प्रकारचा व्यापार आहे. गोडी आणि शाल जोडी आहे की नाही. त्याला गुरु आणि शिष्याचं फार प्रेम होतं याच्यामध्ये. पण त्या गुरूंनी परीक्षा घ्यायचं ठरवलं ना, असंच आहे ना, परीक्षा घ्यायचं ठरवलं तर त्या गुरूंच्या जवळ एक घोडी होती आणि ह्याच्याजवळ शाल जोडी होती. त्याला काय झालं, त्याने त्याच्या अंगात आले एकदा आणि त्याने सांगितलं, ईश्वरी संकल्प आहे तोच आतून बोलत आहे की घोडी म्हणजे तुमची घोडी मला द्या. गुरुजी हुशार होते. गुरुजींना वाटलं की आता हा घोडी घेतल्याशिवाय राहत नाही, कारण आता हे दैवी शक्तीचा चमत्कार आहे. म्हणून ते जाणकार होते. त्यांनी अंगात आणलं आणि त्यांनी सांगितलं की त्याच्या आवडीचा विषय होता, त्याला काश्मीरी शाल 25,000 रुपयाची काय 50,000ची त्याच्याजवळ होती. घोडीची किंमत कमी होती थोडी, तर त्यांनी सांगितलं काही असलं ना पण घोडी तर द्यायची नाही. मग त्यांनी अंगात आणलं आणि त्यांनी सांगितलं, तो म्हटलं का घोडी, हे म्हणायचे शाल जोडी. मग तो शिष्य जो आहे ना त्याच्या लक्षात आलं शाल जोडी घोडीपेक्षा महाग आहे. मग तो म्हणला तुझी तुला आणि माझी मला, आहे का नाही. असे जे त्याला म्हणतात येर ते काय पांडवा वाणिज्य करणे. हे सगळं काय आहे? वाणिज्य म्हणजे व्यापार आहे, आदान प्रदान आहे, घेव देव आहे. याच्यामध्ये घेव देव नाही, याच्यामध्ये सर्वस्व समर्पण आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही गोष्ट अशी आहे का, असे आहे म्हणून, असं आहे म्हणून विहित क्रिया केली. जर एखाद्या साधकाने प्रामाणिकपणे विहित क्रिया केली म्हणजे वेद विहित कर्माचं अनुष्ठान केलं, तर त्याने अनुष्ठान केलं आणि कर्म केलं असं म्हणूच नाही त्याला. तर ते नव्हे, क्रिया केली नव्हे, त्यांनी क्रिया केली असं म्हणू नये. मग काय म्हणावं? तयाची खूण पाळिली. त्याने तयाची म्हणजे त्या परमात्म्याची,
जगन्नियंता असणारा जो परमात्मा आहे त्याची खून पाळली म्हणजे त्याचा संकेत किंवा त्याच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं असं म्हणावं. आणि कोणाचं पालन केलं तर त्यांनी येरे गबाळाचं जीवाने सांगितल्याचं पालन केलं असं नाही. काय आहे या ठिकाणी नेहमी स्वामी महाराज सांगायचे, जीवाने जडाला कधी शरण जाऊ नये. जीवाने जडाला शरण जाऊ नये म्हणजे जड वस्तू असणाऱ्या धन घर शब्दस्पर्शादी विषय हे आपल्याला सुख देतील अशा प्रकारची भ्रांत धारणा करील तोपर्यंत मनुष्य जडाला महत्त्व देईल. हा आहे चिदात्मा. आणि चिदात्मा सुखी कशाने होतो म्हणतो जड पदार्थाने. मग आता सूर्यप्रकाशाने अंधकार यांची कधी भेट होईल काय? तर जर चैतन्याने या ठिकाणी जडाचा आश्रय केला, चिन्मय असणाऱ्या तत्वतः चिन्मय असणाऱ्या जीवाने जर जडाचा आश्रय केला तर त्याला सुख कधीही प्राप्त होणं शक्य नाही. आता तो काय होतं जडाचा नाही करत पण जीवाला असं वाटतं की जीवाचा आश्रय करावा. मग त्याला वाटतं देव मोठा श्रीमंत सावकार आई वडील पत्नी हे आपल्याला नाही विषय सुख देणार पण ही जीवाभावाची माणसं आहेत ना ही आपल्याला सुख देतील. तर ते म्हणायचे की जीवाने जीवाला सुद्धा शरण जाऊ नये. म्हणजे जीवाने जीवापासून जीवाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल ह्या भ्रमात कधीही जीवाने सापडू नये. कारण ते म्हणायचे की एकादशीच्या घरी जर आज एकादशीच आहे आणि शिवरात्र आली आणि त्याने सांगितलं मला फार भूक लागली, ते म्हणते आज तर पहिलं तरी कधी कधी एक वेळ फराळ वगैरे होतं, आज निर्जला आहे की नाही. मग तिथं शिवरात्रीचं काय भागणार तिथं. म्हणून एकादशीच्या घरी शिवरात्र. जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने ईश्वराला शरण जावं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. म्हणून म्हणतात मनवनी विहित क्रिया केली म्हणून जी विहित कर्म त्यांनी केलं तर ते विहित कर्म केलं असं सुद्धा म्हणू नये नव्हे असंही म्हणू नये. मग काय म्हणावं तयाची जयापासून ही भूते आकारा आली, ज्याच्यापासून हे सगळे प्राणीमात्र आकाराला आले म्हणजे उत्पन्न झाले त्या जगन्नियंत्या परमात्म्याची खून पाळिली. त्या परमात्म्याचा खून म्हणजे संकेत त्याची आज्ञा याने मानलेली आहे असं मानावं. राहिलेला विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.